ची संधी, मात्र रियाज होते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. आता या डावाची सुरुवात चौकाराच्या साह्याने फलंदाज संकेतच्या बॅट मधनं मिळतील 4 धावा. चौकार. सचिन डोळे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पुन्हा एकदा संकेतच्या बॅट मध्ये तिथे फटका चांगला आहे. लागोपाठचा दुसरा चौकार. नक्कीच आता मैदानामध्ये चांगली फलंदाजी सध्याच्या घडीला संकेत साकारत असताना निर्धारित 4 षटकांची लढत असेल. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला पहिलं षटक हाताळण्यासाठी तुषार दाखल झाले शिवप्रेमी शिरगाव संघाकडून. कामगिरी आता सध्याच्या घडीला मात्र बॅटिंग करणारा चेंज द गेम खांदारी क्रिकेट संघाकडून संकेतची चांगली होत असताना स्वीप केलाय. फटका तिथे चांगला आहे, मात्र तिथे क्षेत्ररक्षक गणेश दाखल झाले होते. चांगले क्षेत्ररक्षक त्याच्या माध्यमातून एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावपळक सध्याच्या घडीला जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावर. चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये 2 संघांच्या दरम्यान आपण पाहतोय. नक्कीच चेंज द गेम खांदारे त्यांच्या विपक्ष शिवप्रेमी शिरगाव 2 मातब्बर संघांच्या मध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर पिच चेंडू, फटका तिथे चांगला आहे, देखणा फटका. आता क्रिकेटचं मादक सौंदर्य फलंदाज अल्पेशच्या बॅट मधनं बिग हिट लॉंग ऑफला क्लिअर करणारा षटकार. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी 2 फलंदाजाच्या माध्यमातून संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. संकेतच्या बॅटमध्ये 2 चौकार आले होते. त्यानंतर जसे अल्पेश स्ट्रायकिंग एंडवर फलंदाजीसाठी गेले, पहिल्या चेंडूवर षटकार त्याने लगवलाय. षटकाराच्या मदतीने धावपळक 15 या आकड्यावर अंकित होत असताना पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. झेलची संधी, तिथे प्रयत्न तर 100% राहिले होते. झेल तर संपन्न झाला नाही, मात्र आता ज्या फलंदाजाच्या बॅटमधून धावा येत होत्या तो संकेत सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडवर धाव घेत असताना आता रनआउट होईल आणि संकेत मैदानाच्या काही काढता पाया तिथे आपल्याला घेताना पाहायला दिसेल. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतील अजय. संकेत सध्याच्या घडीला रनआउटच्या स्वरूपात मैदानाचा काढता पाया घेईल. नवीन फलंदाज मैदानात अजय दाखल होतील. याच्या बॅटमधून 2 चौकार आले होते, मात्र आता तो धाव बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. चंद्रकांतजी डोले इथे उपस्थित झाले, त्यांचे देखील सहर्ष मनापासून स्वागत आम्ही व्यक्त करतो. धावपळकावर धावा सध्याच्या घडीला जाऊन पोहोचतील 15 या आकड्यावर. टीम चेंज द गेम खांदारे क्रिकेट संघाला सुरुवात तर चांगली झाली होती, मात्र एक धाव घेण्याच्या प्रयत्नात एक विकेट, महत्वाची विकेट तिथे आपल्याला पाहायला मिळाली. पहिले षटक मार्गस्थ आहे. शेवटचा चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर तुषार बिगिट केलाय. फटका तिथे चांगला आहे, कनेक्शन प्रॉपर आहे. दर्शनने प्रयत्न तर खूप झाले होते चांगले, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर लॉंग ऑफला क्लिअर करत चेंडू सीमा रेखा पार. 6 धावांसाठी षटकार.
स्पीडअप अपेक्षित असेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्याने पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर शेवटच्या चेंडूवर एक षटकार. सुरुवात देखील चांगली झाली होती आणि पहिल्या षटकाचा शेवट देखील चांगला झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा एका गड्याच्या मोबदल्यात 21-21 या आकड्यावर जाऊन पोहोचलंय. निर्धारित 4 षटकांची लढत आहे आणि सुरुवात तर दमदार राहिली आहे टीम चेंज द गेम खंदारे क्रिकेट संघाची. या हंगामाचा जर विचार केला तर खंदारे संघासाठी हे वर्ष लकी होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच 2 किताबावर नाव कोरण्यास त्यांना यश आलंय. फटका तिथे चांगला आहे अल्पेशच्या बॅटमधनं. क्षेत्ररक्षक वैभव तिथे आला होता. झेलचा कोणताही प्रयत्न तिथे त्याच्या माध्यमातून झाला नाही. मात्र आता एक सिंगल कंप्लीट करत असताना धावपळक 22 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. सध्याच्या घडीला फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी 2 फलंदाजांच्या माध्यमातून घडत असताना रनआउटची विकेट जर आली नसती संकेतची, जर संकेत देखील चांगली कामगिरी करू शकला असता. शॉर्ट पिच चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर उचली देखील मिळाली. अधिकची फिरकी या चेंडूवर संपन्न झाली दर्शनच्या माध्यमातून. तात्काळ नसतं अवांतर चेंडू असेल. बिग हिट केलाय चेंडू, इथे थांबणार नाही, मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय फलंदाज अजयच्या बॅटमधनं. बिग हिट, षटकार. षटकाराच्या मदतीने धावपळक 29 या आकड्यावर जाऊन पोहोचले. चांगलं क्रिकेट, चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावामध्ये संपन्न होत असताना टीम चेंज द गेम खंदारे संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. संकेतजी देखील बॅट चांगली बोलत होती. त्यानंतर रनआउटची विकेट आली. मात्र मैदानामध्ये अजय दाखल झाला, त्याची देखील चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला घडत असताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी दर्शनच्या विरोधात चांगली फटकेबाजी करत असताना सध्याच्या कडीला अजय आपल्याला पाहायला मिळतात. खोलवर टप्प्याचा चेंडू, कमालीचा चेंडू हाताळला होता. आता यावेळेस दर्शनने अगदी समजला नाही गोलंदाज अजय यांना चेंडू, मात्र त्यात कारण स्वतः निर्धाव चेंडू. दुसरं षटक मार्ग असते. 3 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर दर्शन. बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु आता लाईन चांगली खेचत असताना निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी. षटकारानंतर कमबॅक आता चांगलं होत चाललंय गोलंदाज दर्शनचं. स्विच इट करण्याचा प्रयत्न, परंतु हवं तसं टायमिंग जुळालं नाही. चांगली फिल्डिंग तिथे यष्टीरक्षक मयूरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. एक सिंगलच्या मदतीने धावपळक सध्याच्या कडेला जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावर. अगदी हलक्या हाताने फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र शेवटचा चेंडू येईल निर्धाव. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला. 2 षटकांच्या अखेरीस टीम चेंज द गेम खंदारे क्रिकेट संघाची धावपळक एका गड्याच्या मोबदल्यात जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावर. थोडी घाई करा, स्पीडअप अपेक्षित असेल. दोन्ही संघांना सूचना आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावपळकावर धावा एका गड्याच्या मोबदल्यात 30 अंकित होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. तदनंतर आता तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीचा भार वैभवच्या खांद्यावर सोपत असताना आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केले. कशा प्रकारची कामगिरी या षटकामध्ये वैभवची असेल, की आता ज्या प्रकारची फलंदाजी 2 षटकांमध्ये राहिली होती त्यालाच अनुसरण आता या षटकामध्ये देखील फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल का खंदारे संघाच्या फलंदाजांकडून.
पहिला चेंडू समोर फोर्स केलाय, मात्र मिस टाइम स्ट्रोक डाऊन द बॉल. दर्शन आता करणार नाही चुकी. फलंदाज बाद. अजय बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतील. अकबर. बिगिट करण्याचा प्रयत्न होता फलंदाज अजयचा, परंतु तिथे मिसटाइम झाला आणि दर्शनने एक चांगला झेल तिथे संपादित केला. त्याचप्रमाणे आता नवीन फलंदाज मैदानात अकबर दाखल झालेत. वैभवची कामगिरी आता सुरुवात तर चांगली झाली आहे, मात्र आता इथून पुढे फलंदाजीचा भार या दोन फलंदाजांना आपल्या खांद्यावर घ्यावा लागेल. अशा प्रकारची कामगिरी इथून दोन फलंदाजांची असेल. समोर जी ब्लॅक स्क्रीन आहे तिच्या समोर जे खेळाडू जे माणसं बसलेत त्यांना विनंती करतोय की आपण तिथून बाजूला व्हा. ऑन साइडला फक्त दिशा देण्याचं काम. तिथे खाली इलाका आणि त्यावर प्रहार. 4 धावा. चौकार. ब्लॅक स्क्रीनच्या समोर जी खेळाडू आणि जी माणसं बसलेत त्यांना विनंती करतोय की आपण तिथून साईडला व्हा. इकडे आपल्यासाठी स्टँड उभे केलेत. यस, धन्यवाद. कोणत्याही खेळाडूला तिथे खेळताना व्यत्यय येऊ नये त्याच कारणास्तव थोडं सहकार्य करा. मात्र मैदानाच्या आतमध्ये अकबर सध्याच्या घडीला चांगली कामगिरी करत असताना एक चौकार, तदनंतर हा दुसरा बिग हिट, षटकार. षटकाराच्या मदतीने धावपळक आता सध्याच्या घडीला जाऊन पोहोचते. तिचं षटक मार्ग असते आणि 40 या आकड्यावर. मात्र पुन्हा एकदा षटकार आला त्यानंतर आता अवांतर चेंडू. धावपळक 1 पुढे सरकेल. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने वाईट साठी आता रिव्ह्यू ची माग. यस, वाईट चेंडू असेल. धावपळक 41 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. टीम चेंज द गेम खंदारी क्रिकेट संघात चांगली कामगिरी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये संपन्न करत असताना शफल झाले. पटका तिथे चांगला आहे. कनेक्शन प्रॉपर. क्षेत्ररक्षक होते त्याच्या आवाक्याच्या बाहेर. एक टप्पा घेत सलगचा हा दुसरा या षटकातील चौकार.
चांगल्या फलंदाजीचा पवित्रा सध्याच्या आत घडीला मैदानामध्ये फलंदाज आपल्याला घेत असताना आपल्याला पाहायला मिळतील. दोन फलंदाज बाद तर झालेत चेंज द गेम खंडारे क्रिकेट संघाचे, मात्र सध्याच्या घडीला ही जोडी फलंदाजी करत असताना चांगली कामगिरी सध्याच्या घडीला करत असताना बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचं हवं तसं टायमिंग झालं नाही. त्यात कारणास्तव आता शेवटचा चेंडू होईल निर्धाव. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 3 षटकाच्या अखेरीस टीम चेंज द गेम खंडारे क्रिकेट संघाची धावसंख्या ती जाऊन पोहोचेल 47 आकड्यावर. सत्तेचाळीस धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. ठीक आहे, 45 धावा झालेल्या आहेत. चार षटकांचा खेळ समाप्त झालेला. धावस फलकावर धावा 45 अंकित होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. तदनंतर शेवटचं षटक गोलंदाजी ट्रॅकवर मोहन. पहिला चेंडू फटका इथे दमदार आहे, कनेक्शन प्रॉपर, लाजवाब फटका तिथे अकबरच्या बॅट मधनं. बिग हिट षटकार. कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये स्वीकार करत असताना आता सध्याच्या घडीला अल्पेश चांगली बॅटिंग, अगदी शॉर्ट पिच चेंडू होता त्यावर खरपोच समाचार घेतलाय गोलंदाज मोहनचा. सलामीसाठी दाखल झाला होता अल्पेश, तिथून अजूनपर्यंत विकेट आपली सोडली नाहीये. त्यात कारणास्तव आता चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये स्वीकार करत असताना षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. 51-51 या आकड्यावर निर्धारित 4 षटकांची लढत आहे. त्याच्या अनुषंगाने चांगली फलंदाजी. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू शफल झाले, फटका तिथे मिस टाइम होता, हवं तसं कनेक्शन झालं नव्हतं, मात्र दर्शनचं क्षेत्ररक्षण तिथे मिडविकेटला चांगलं राहिलं. 2 धावा या चेंडूवर एकवटल्या गेल्या आहेत 2च्या मदतीने. धावफलक जाऊन पोहोचलंय 53 या आकड्यावर. बॅटिंग करणाऱ्या संघाने बीमर आहे की नाही याच्यासाठी आता रिव्ह्यूची मागणी केली आहे. फेअर डिलिव्हरी असेल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढलाय. एक सिंगल पूर्ण वेगवान गतीने करत असताना दुसरा धावेचा प्रयत्न, आणि पाहता पाहता आता या चेंडूवर पुन्हा एकदा 2 धावा एकवटल्या जातील. 2च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल.
पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर आता फलंदाजाने आता कोणता फलंदाज बाद होईल? अकबर आता रनआउटच्या स्वरूपात बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानात एक षटकाराला एक सिंगल. 56 धावा धावपळकावर बिगिट काढण्याचा प्रयत्न, शेवटचा चेंडू मात्र आता चेंडू अवांतर असेल. धाव घेण्याचा प्रयत्न तिथे झाला होता परंतु माघारी परतवून लावले फलंदाज गफरला. शेवटचा चेंडू धावपळकावर धावा 57. शेवटचा चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर मोहन, धावसंख्या 57 या आकड्यावर स्थित आहे. शेवटचा चेंडू मिसटाइम डाऊन द बॉल. कीपर सचिन करणार नाही मात्र चुकी झाली आहे. पहिली सिंगल पूर्ण. चार षटकांच्या अखेरीस चार षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावपळकावर धावा 59 अंकित होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे दुसऱ्या डावामध्ये आता टीम शिवप्रेमी शिरगाव संघाला निर्धारित 4 षटकामध्ये 60 धावेंचं टार्गेट इथून पुढे चेस करावं लागेल. अधिकचा वेळ खर्च करू नका आणि सलामीवर जोडी मैदानात पाठवून द्या शिवप्रेमी शिरगाव. क्षेत्ररक्षण ऑलरेडी सेट झालेले चेंज द गेम खांदारी क्रिकेट संघाचं.
दुसऱ्या डावामध्ये आता खेळायला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर अकबर दाखल झालाय आणि सलामीवीर जोडी 60 धावेंचा पाठलाग करण्यासाठी सतीश जॉन्टी आणि त्याच्या सोबतीला सचिन चोरगे अशी ही सलामीवीर जोडी मैदानात आता दाखल झाली आहे. पहिल्या चेंडूवर चेंडू पंच 1 मिनिट फक्त. पहिला चेंडू चेक करायचे पण असं मागणी आहे डगआउटची की गोलंदाज थ्रो करतोय. फेअर आहे. ऍक्शन तशीच असल्या कारणाने थोडी शंका झाली होती. मात्र यावेळेस कमालीची गोलंदाजी सध्याच्या घडीला हाताळत असताना तिथे गोलंदाज अकबर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिंगलच्या मदतीने धावपळक 3 आकड्यावर जाऊन पोहोचेल. 60 धावेंचा पाठलाग करायचा आहे. निर्धारित 4 षटक आहेत आणि सध्याच्या घडीला सुरुवात हवी तशी होत नाहीये टीम शिरगाव संघासाठी. मात्र पहिल्या डावामध्ये फलंदाजीचा विचार केला तर फलंदाजी तिथे चांगली राहिली होती टीम चेंज द गेम खांदारे क्रिकेट संघाला. त्यालाच अनुसरून आता या मॅच मध्ये या दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करावी लागेल टीम शिवप्रेमी शिरगाव संघाला. LBW विकेट या स्पर्धेमध्ये ग्राह्य धरली जाणार नाहीये. रिव्ह्यू तुम्हाला वाईट बीमर आणि रनआउट साठी एकच उपलब्ध केला जाईल. वाईट लाईनचा इथे उपयोग करायचा होता. समोरच्या दिशेने फटका चांगला आहे तिथे क्षेत्ररक्षक दाखल झाले होते. एक सिंगलवर समाधान मानत असताना धावपळक आता 1 ने पुढे सरकेल आणि जाऊन पोचेल 4 या आकड्यावर. बिगिट केलाय फटका तिथे चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्यांच्या आवाक्याच्या बाहेर एक टप्पा घेत चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर सी बारेका पार. चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावपळक 8 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू झालेला आहे. ओव्हर कवच फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पाठमोरा तर करत होते पण आउटफील्डचा फटका बसला आणि त्यात कारणास्तव या चेंडूवर मिळेल एक सिंगलच्या मदतीने धावपळक 9 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. सध्याच्या घडीला आता 60 डाव्यांचा पाठलाग करायचे मात्र सुरुवात हवी तशी होत नाहीये टीम शिवप्रेमी शिरगाव संघाच्या फलंदाजांसाठी. पहिलं षटक मार्गस्थ आहे. शेवटचा चेंडू आहे. स्ट्रायकिंग एंडवर सध्याच्या घडीला फलंदाज सचिन चोरगे तिथे आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे नॉनस्ट्राईक एंडवर सतीश सोकांडे अर्थात जॉन्टी. बिगिट केलाय समोरच्या दिशेने कनेक्शन प्रॉपर फटका दमदार अकबरच्या विरोधात शेवटच्या चेंडूवर येतोय षटकार.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्याने धावपळकावर धाबा 15 जाऊन पोहोचले. सुरुवात तर चांगली झाली नव्हती, मात्र शेवटच्या चेंडूवर एक दमदार षटकार तिथे आपल्याला पाहायला मिळाला अकबरच्या विरोधात. त्याचप्रमाणे दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर अल्पेश दाखल झालाय. अल्पेशच्या विरोधात आता या षटकामध्ये किती धावा एकंदरीत एकवटल्या जातील की नक्कीच इथून पुढे आता चांगली गोलंदाजी राहील टीम चेंज द गेम खंदारे क्रिकेट संघासाठी. फलंदाजी तर चांगली राहिली आहे, मात्र आता गोलंदाजी कशा प्रकारची असेल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच पाहू शकतात सरळ बॅटने सतीशच्या बॅटमधून फटके येत नव्हते, त्यात कारणास्तव रिव्हर्स खेळण्यास गेले, मात्र तो देखील प्रयत्न फसला आणि पहिलाच चेंडू निर्धाव तळत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील अल्पेश. अल्पेशची कामगिरी फलंदाजीमध्ये तर चांगली राहिली होती, मात्र आता दुसऱ्या षटकामध्ये इन्व्हाइट केले गोलंदाजीसाठी. गोलंदाजीमध्ये कशा प्रकारची कामगिरी गोलंदाज अल्पेशची असेल. ऑन साइडला फटका तिथे चांगला आहे, क्षेत्ररक्षक दाखल झालेत. एक सिंगल आणि एकच सिंगलवर समाधान मानत असताना धावपळक एकने पुढे सरकेल 16 या आकड्यावर. टीम शिवप्रेमी शिरगाव संघ सिंगलच्या मदतीने धावपळक 16 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. स्पीडअप अपेक्षित असेल, थोडी घाई करा. चेंज द गेम खंदारे क्रिकेट संघ. पुनश्च एकदा बिस्किट करण्याचा प्रयत्न, मिसटाइम स्ट्रोक तिथे क्षेत्ररक्षक दाखल झालेत. पहिली सिंगल तर वेगाने कंप्लीट केली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता आता या चेंडूवर धावा मिळतील दोन. दोनच्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचलाय शिवप्रेमी शिरगाव संघाचा 18 या आकड्यावर. दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला करत असताना अल्पेश आपल्याला पाहायला मिळतील. विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु हवी तशी उंची मिळाली नाही. टप्पा पडल्यानंतर ऑफ ब्रेकचा देखील चांगला उपयोग झाला गोलंदाज अल्पेशच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू. धावपळक 18 या आकड्यावर स्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. दुसरं षटक मार्गस्थ आहे, 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी आता या षटकामध्ये अगदी तोडीस तोड उत्तर सध्याच्या घडीला या ओव्हरमध्ये गोलंदाज अल्पेश देत असताना बिगिट केला बॅटच्या रडार मध्ये. कनेक्शन प्रॉपर आहे. मिस टाइम फटका. यस इट इज. झेल झालाय संपन्न अगदी बाउंड्री लाईनच्या लगत. साधा सुप्पा झेल तिथे संपादित केलाय आणि फलंदाज सचिन चोरगे बॅक टू द पवेलियन. पहिला विकेट मिळवण्यास आता सध्याच्या घडीला अल्पेशला यश आलंय. फलंदाज सचिन चोरगे यांना त्याने बाद केले. नवीन फलंदाज जर्सी नंबर 18 दर्शन दाखल झालाय. दर्शनच्या विरोधामध्ये गोलंदाजीमध्ये तर आक्रमकता स्वीकारली, मात्र आता दर्शनला या मॅच मध्ये फलंदाजीमध्ये कमाल करावा लागेल. सध्याच्या घडीला आपल्या संघाला गरज आहे आणि त्या गरजेवर सध्याच्या घडीला दर्शनला खरं उतरावं लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. दुसरं षटक मार्गस्थ, शेवटचा चेंडू आहे. धावपळकावर धावा 18 अंकित होत असताना समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. तिथे क्षेत्ररक्षक दाखल झाले, तर चांगलं क्षेत्ररक्षक त्याच्या माध्यमातून पहिली सिंगल तर वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न. येस, रनआउट साठी आता रिव्ह्यूची मागणी
फिल्डिंग करणाऱ्या टीमने घेतली आहे. फलंदाज बाद असेल. अगदी बॅट फक्त रेषेवर होती, क्रॉस झाली नव्हती. रनआउटच्या स्वरूपात आता महत्वाची विकेट तिथे शिवप्रेमी शिरगाव संघाला मोठा हादरा. पहिली सिंगल तर वेगवान गतीने पूर्ण झाली होती, मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात अगदी थोड्यासाठी मागे राहिले आणि फलंदाज सतीश सध्याच्या घडीला रनआउटची विकेट सोडत आता मैदानाच्या बाहेर येतील. नवीन फलंदाज मैदानात. आता फलंदाजीसाठी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतील वैभव. धावपळकावर धावा अंकित होत असताना आपल्याला पाहायला मिळतील 19. 12 चेंडू 41 धाव्यांचं समीकरण इथून पुढे टीम शिवप्रेमी शिरगाव संघाला. एकंदरीत विचार केला तर मोठे फटके इथून पुढे स्वीकारावे लागतील. 12 चेंडू 41चं समीकरण. विकेट काढण्याचा प्रयत्न, परंतु ओव्हरपिच चेंडू होता, हवं तसं कनेक्शन झालं नाही. निर्धाव चेंडू सध्याच्या घडीला स्वीकार करत असताना तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर इन्व्हाइट झाले सुजल. भरपूर अशा अपेक्षा कित्येक मॅच मध्ये या गोलंदाजावर चेंज द गेम खांदारी क्रिकेट संघाच्या असतात आणि त्या अशा अपेक्षेवर खरं नेहमी उतरण्याचं काम सुजल तिथे स्वीकार करत असताना ओव्हर पिच चेंडू होता, फटका इथे उंच गेला चेंडू. मिस टाइम स्ट्रोके डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आणि त्यांच्याकडून घडतीये चुकी. महत्वाच्या मॅच मध्ये क्रुशियल मोमेंटला अशा प्रकारची झेल सोडणं नक्कीच तुम्हाला महागडं ठरू शकतो. टीम चेंज द गेम खांदारी क्रिकेट संघाला वैभवची कॅच सोडली आहे आणि सध्याच्या घडीला सिंगल धाव आली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं 20-20 या. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सुजल चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. विकेट काढण्याचा प्रयत्न, बॅटची एज आणि एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न तिथे ओमचा फसतोय. मात्र बाउंड्री लाईनच्या लगत चांगलं क्षेत्ररक्षण त्याचं राहिलंय. तात्काळ नसतो आता या चेंडूवर धावा मिळतील 2-2च्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचेल शिवप्रेमी शिरगाव संघाचं 22 या आकड्यावर. अगदी फलंदाजाचा विचार केला तर फलंदाजांना थांबून ठेवले, जखडवून ठेवले. नेक्स्ट मॅच असेल जय भवानी स्पोर्ट्स काटेकर त्यांच्या विपक्ष यंगस्टर नांदेनी. दोन्ही संघाच्या संघ कर्णधारांना विनंती करतो की टॉस बॉक्स कक्षामध्ये उपस्थित व्हा आणि नाणेफेकीचा कौल तिथे करा. मात्र मैदानाच्या आतमध्ये मॅचच्या क्रुशियल मोमेंटला फटका खेळण्याच्या नादात आता दर्शन देखील मैदानाचा काढता पाया घेईल. फलंदाज बाद, दर्शन बॅक टू द पॅव्हिलियन.
विकेट काढण्याचा शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय आणि सक्सेसफुली स्क्वेअर लेगला गुल केलाय. चेंडू सी मारे पार षटकार. पुढील सामना जय भवानी स्पोर्ट्स काटेकर त्यांच्या विपक्ष यंगस्टर नांदेडी दोन्ही संघाच्या संघ करणारे इथे उपस्थित आहेत. तरी मी राजीव गुटे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचची नाणेफेकी आपण संपन्न करावी. तीन षटकांच्या अखेरीस धावसंख्या 28 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 6 चेंडू 32 धावींची आवश्यकता आता या मॅच मध्ये अफलातून फलंदाजी आता शेवटच्या ओव्हरमध्ये करावी लागेल. पहिला चेंडू अवांतर हाताळला. धावफलक 1 ने 29 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. जय भवानी खाटेकर संघाने नाणेफेकी जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. महेश डोले इथे उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतोय की आपण या आणि व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. बिगिट केलाय. फटका इथे चांगला आहे. कनेक्शन प्रॉपर आहे. 6 धावांसाठी स्क्वेअर लेगला भेदून चेंडू सी मारे पार षटकार. गोलंदाजी ट्रॅकवर शेवटचं षटक हाताळण्यासाठी उमेश दाखल झालाय. धावफलकावर धावा 35 आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा फटका खेळायचा होता परंतु कार्पेटच्या साहाय्याने पहिली धाव तर वेगाने पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला होता परंतु सध्याच्या घडीला एकच सिंगलवर समाधान मानलंय. धावफलक आता 1 ने पुढे सरकेल 36 या आकड्यावर. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला दोन मातब्बर संघांच्या दरम्यान आपण अनुभवलं. पुढील मॅच जय भवानी स्पोर्ट्स काटेकर त्यांच्या विपक्ष न्यू यंगस्टर नांदेनी. लो फुल टॉस चेंडू होता. बिगिट करण्याचा प्रयत्न होता रियाजचा मात्र तो प्रयत्न फसला. त्यात कारणास्तव आता निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. 3 चेंडू 24 धावींची गरज. इथून पुढे शिवप्रेमी शिरगाव संघ 3 बॉल 24. फटका इथे चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे देखील उपस्थित आहेत. एक सिंगल आणि सध्याच्या घडीला आता या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक असेल टीम शिवप्रेमी शिरगाव संघाला. कारण 2 चेंडू आहेत आणि धावा बनवायचे 23. इथून पुढे अशक्य गोष्ट सध्याच्या घडीला शिवप्रेमी शिरगाव संघासाठी असेल. 2 चेंडू ऑन साइडला बिगिट करायचा होता परंतु कनेक्शन प्रॉपर नाही. सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धावफलक सध्याच्या घडीला टीम शिवप्रेमी शिरगाव संघ जाऊन पोहोचेल. 38 या आकड्यावर 1 चेंडू 22 धावींची गरज. औपचारिकता फक्त या मॅच मध्ये शिल्लक. आता संपूर्णपणे इथून पुढे आपल्या बाजूने सामना झोकवला टीम चेंज द गेम खांदारी क्रिकेट संघाने. विकेट काढण्याचा प्रयत्न मात्र शेवटचा चेंडू होईल निर्धाव. त्यात कारणास्तव आता या मॅच मध्ये विजय संपादित केला टीम चेंज द गेम खांदारी क्रिकेट संघाने आणि दुसऱ्या फेरीमध्ये